बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानामध्ये जोरदार निदर्शने केली। शहरातील साफसफाई आणि परिवहन विभागाचे खाजगीकरण करण्याच्या पालिका प्रशासनाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानात एकत्र येत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत खाजगीकरणाला कडाडून विरोध केला आहे। या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे। प्रमुख मागणी ॲक्च्युली ही आहे की जी झाडू खात्यामध्ये याच्या आधी होतं खाजगीकरण, परंतु आता पालिका प्रशासनाने काय केलं की संपूर्ण कॉन्झर्वन्सी डिपार्टमेंट आहे, SWM डिपार्टमेंट आहे, ते पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचं काम आणि याच्यातून कामगारांचं शोषण म्हणजे दोन्ही याचा आम्हाला विरोध आहे। साधारण 4,500 कोटीचं टेंडर त्यांनी काढलेलं आहे 7 वर्षासाठी। मुळात म्हणजे खाजगीकरण हे सुप्रीम कोर्टाने पण नाकारलेलं आहे। जे काम रोजच्या स्वरूपाचं आहे त्याला खाजगीकरणामध्ये कुठलाही शिरकाव करता कामा नये असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे। हां, एखाद्या दिवाळीला रंगरंगोटी करतो वगैरे त्याच्यासाठी ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट चालू शकतो, पण जे रोजचं काम आहे, रोज झाडू सातं, रोज सफाई खातं, रोज तुम्ही जे करणार त्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा अटकाव घातला आहे की ते खाजगीकरण करू शकत नाही। पण तुम्हाला माहिती आहे की हे शेवटी जे आहे हे राज्य शासनाच्या मार्फत, कारण इथे कोणी नाहीच आहे, लोकप्रतिनिधी नाही आहे, त्यामुळे प्रशासक आणि राज्य शासन यांचं जे साठवलोटं आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही त्यात जमलो आहे। पण तुमची मागणी समजा आमची मागणी हीच आहे की खाजगीकरण होताच कामा नये। खाजगीकरण कशाला? इथे आता 1,45,000च्या घरामध्ये म्युन्सिपल कामगार होता, तो आता जवळजवळ 85,000 वाला आहे। म्हणजे एवढ्या सगळ्या नोकऱ्या आहेत, रोजगार नाही आहे। रोजगार तुम्हाला संधी असताना तुम्ही रोजगार देत का नाही जनतेला? त्यामुळं ही लढाई ही नुसती सुरुवात आहे आजची। याच्या पुढं जे काय होईल याचे परिणाम प्रशासनाला राज्य शासनाला भोगावे लागतील। या आंदोलनामध्ये किती कामगार सहभागी आहेत आणि किती कामगार संघटना सोबत आहेत? महापालिकेतल्या सगळ्या कामगार संघटना झाडून सगळ्या याच्यामध्ये आहे। मुळात काय माहिती आहे की यांनी संघटनांच्या मुळावरच घाळा घातला आहे। 2027 नंतर कुठलंही संघटन यांनी ठेवताच कामा नये। म्हणजे जो संविधानाचा जो ढाचा आहे, जो कामगारांचा अधिकार आहे, तोच मुळात यांनी 2027 नंतर काढून घातल्याचं काढणारच आहे। अशा प्रकारचं एक षडयंत्र आहे आणि ते हाणून पाडण्यासाठी महापालिका कामगार आणि हा इतिहास आहे, लढणार। हाकेच्या अंतरावरच पालिका कार्यालय आहे, काय वाटतं आवाज जाईल तिथं? आवाज जाणार बघा तुम्ही, हळूहळू येऊ द्या, बंद करायला लागेल। प्रमुख मागणी आमची आहे, जे काय खाजगीकरणाचं वारं या महानगरपालिकेने या ठिकाणी आणलेलं आहे, आमचा 6 युनियनचा म्हणजे सर्व कामगारांचा प्रचंड असा विरोध आहे। कारण की आत्तापर्यंत आम्ही इमानीद्वारे काम करतो आहे, कुठेतरी हे कामगारांवर लादून कामगार कामच करत नाही असं कुठेतरी त्यांचा एक निष्कर्ष आहे आणि या गोष्टीसाठी आमचा सर्व कामगारांचा विरोध आहे। खाजगीकरण आम्हाला नको आहे। कुठे खाजगीकरण करते असं ही आता सुरुवात जे मोटर लोडर आहे ML त्यांच्यापासून ही आता सुरुवात होते। काही ठिकाणी काही डिपार्टमेंटमध्ये खाजगी कामगार भरलेले आहेत आणि हे एरिया बेसच्या नावाखाली आज संपूर्ण ML बंद करण्याचं षडयंत्र या लोकांनी जे टाकलेलं आहे। काही 3 वॉर्डमध्ये आपलं T वॉर्ड आणि अजून वेस्टर्नचे 2 वॉर्ड या ठिकाणी केलेला आहे आणि तोच प्रयोग आता या 24 वॉर्डमध्ये करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। तर आमची सर्व कामगारांची या गोष्टीला विरोध आहे आमचा। या सगळ्या खाजगीकरणामुळे किती कामगारांची उपासमार होणार आहे, किती कामगार कमी होतील असं वाटतं? आता त्यांनी सांगितलंय, जे आमच्या युनियनचे प्रतिनिधी आहेत, आमचे नेते आहेत, त्यांनी आम्हाला शिवाजी मंदिरच्या मीटिंगमध्ये सांगितलं की जे कामगार सकाळपाळीला काम करतात त्यांना दुपारपाळीला आम्ही शिफ्ट करू किंवा सकाळपाळीला शिफ्ट करू। तर मला वाटतं की ही शिफ्टिंग योग्य नाही आहे, याला आमचा सर्वांचा पूर्ण विरोध आहे। या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने जे आपलं मोटर लोडर सेक्शन आहे 22 वॉर्डामध्ये काम चालतं। कचरा उचलणं, कचरा वाहून नेणं आणि त्या डंपिंगला नेऊन टाकणं, या 22 विभागातील मोटर लोडरचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। टेंडर निघालेला आहे आणि त्या टेंडरच्या विरुद्ध ह्या ठिकाणी टेंडर कोण घेतोय
आता राजकीय नेते आहेत, या नेत्यांचे मुलं गुजरातमधून जे टेंडर निघालेलं आहे घेण्याचं चाललेलं आहे, त्याच्या विरोधामध्ये ते टेंडर रद्द करावं म्हणून हे संपूर्ण सफाई खात्यातील कामगार आणि मोटर लोडर कामगार या ठिकाणी आलेले आहेत। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.